लोकांना तोडणं फोडणं हे सोडून लोकांना परत एकदा विकास आणि माणसाची ओळख करून देऊन आम्ही इलेक्शनला सामोरं जाऊ, एवढंच मी बोलू शकते. उमेदवारांसाठी आरक्षण पहिल्यांदाच असं होतं. कसं पाहता पहिल्यांदा पुन्हा एकदा आता महिला विराजमान होणार आहे नगरपालिकेवर? आनंद सर्वप्रथम याच गोष्टीचा आहे की एक महिला आता अध्यक्ष होणार आहे. आणि मला वाटतं जेव्हापासून नगरपालिका बीडची झाली आहे तेव्हापासून प्रथमच अनुसूचित जातीच्या या महिलेला म्हणजे बाबासाहेबांच्या लेकीला तो हक्क मिळणार आहे. आणि याच्यापेक्षा जास्त आनंदाचा क्षण अजून दुसरा कुठला असू शकत नाही. आणि एक महिला म्हणून मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे. आणि जी पण महिला विराजमान होईल ती नक्कीच चांगला कारभार करेल, याच्यात शंका नाही आहे. लोकांनी आता उघडपणे जर बघितलं तर मागची नगरपालिकेची डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता आणि आदरणीय आमदार साहेबांचे मागची 6 वर्ष याला जर तुम्ही कंपेअर केलं तर तुम्हाला कळेल की विकास कोण करू शकतं. दोघेही ट्रायड अँड टेस्टेड आहेत. आणि आम्ही एक तरुण नेतृत्व, नवीन चेहरा नक्कीच देऊ. आणि लोकांनी जेव्हा मतदान करतील, लोक आता काही भोळे भाबडे राहिलेले नाही आहेत. आणि प्रत्येक इलेक्शन जातीपातीला तोडून फोडून होणार नाही. एखाद्या वेळेस ती होत असतं, परंतु आता जर दोन्ही कंपेअर केलं, दोघांनाही ट्रायड अँड टेस्टेड आहेत दोघं पण, तर आम्ही कधीही त्यांना वरचढच ठरणार. कारण जो पण विकास शहरात दिसतोय तो आमच्याच नेतृत्वाखाली झालेला आहे मागच्या 10 वर्षात, जेव्हा की आमदार साहेब 6 वर्षापासून आमदारकीची खुर्ची सांभाळत आहेत. पण साधी एक नाली पण त्यांच्याकडून करणं झालं नाही. आणि एक माझी पण लोकांना सूचना आहे की इलेक्शन्स आले की आपले आमदार साहेब रस्त्यावर उतरतात, ते 2 महिने थांबतात आणि नंतर रिटायर होतात. त्यामुळे ही पण गोष्ट लोकांनी लक्षात घ्यावी. आणि मला तर खेद ह्या गोष्टीचा वाटतो की आमदार साहेबांना वॉर्ड किती आहेत हे पण ते विसरले होते. 50 आणि 52 फरक आधी त्यांनी लक्षात घ्यावा आणि मग पुढे बोलावं. आम्ही 20-30 हजाराचं करू, दाव्याने काय होतं, परंतु आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि लोकांना तोडणं फोडणं हे सोडून लोकांना परत एकदा विकास आणि माणसाची ओळख करून देऊन आम्ही इलेक्शनला सामोरं जाऊ, एवढंच मी बोलू शकते.